विराटचा सकाळ सकाळ खेळ चालू होता म्हणून म्हणलं चला पटकन आवरून घेऊया। मग काय आंघोळ केली आणि नाश्त्याची तयारी चालू केली। आज नाश्त्याला पोहे करायचे होते। मग काय कांदा कापून घेतला, मिरची कापून घेतली आणि टमॅटो कापायला लागले। तेवढ्यात विराट आला। विराटला तर काय टमॅटो खूप आवडतं म्हणून त्याचं टमॅटो खायचं काम चालू होतं। मग पटपट पोहे वगैरे करून घेतले आणि पोहे वगैरे झाले। मग आम्ही नाश्ता करून घेतला। विराटचं काय खाणं कमी आणि सांडणं जास्त। विराटच्या पप्पाची तब्येत खराब असल्यामुळे ते औषध खायचं काम करत होते आणि तो ऑफिसला जायची घाई आणि त्याचं बूट पुसून द्यायची घाई। त्याला तर काय रोज सवयच लागली पप्पांना बूट पुसून द्यायची। मग म्हणलं राहिलेली कामे पटपट आवरून घ्यावी, तोपर्यंत इथं भांड्याचा कार्यक्रम चालू होता। विराटला आंघोळ घातली आणि त्याला झोपवायचं काम करत होते। मग विराट काय अजूनही पाळण्यातच झोपतो। विराटला सर्दी इतकी झाली आहे, म्हणलं आता हा झोपलाय तोपर्यंत त्याला ओव्याने गरम शेक द्यावा। मग काय ओवा गरम केला आणि त्याला 10-15 मिनिटं ओव्याने शेक दिला। मग तो गाढ झोपी गेला। मग तुम्ही पण तुमच्या बाळाला ओव्याने शेक देता का मित्रांनो? नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।